कधी असं वाटलं आहे का की तुम्ही मार्केटिंगवर पैसे खर्च करता आहात, पण आतून कुठेतरी अस्वस्थता आहे की खरंच योग्य ठिकाणी गुंतवणूक होते का? आज आपण पैशांपेक्षा मोठ्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत, तो म्हणजे विश्वास. नमस्कार, मी सत्यजित. भीड बिनधास्तमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आजचा विषय थोडा सेन्सिटिव्ह आहे. कारण हा फक्त मार्केटिंग बद्दल नाही, हा त्या भावनांबद्दल आहे ज्या बिझनेस चालवताना आपण अनुभवतो. मी अनेक एंटरप्रेनर्स भेटलोय. कोणी दुकान चालवतं, कोणी सर्व्हिस देतं, कोणी छोटा स्टार्टअप उभा करतो. सगळ्यांमध्ये एक कॉमन गोष्ट असते, स्वप्न आणि जबाबदारी. जेव्हा मार्केटिंगमध्ये काहीतरी चुकतं तेव्हा फक्त कॅम्पेन फेल होत नाही. कोणीही 100% कंट्रोल करू शकत नाही, पण ट्रान्सपरन्सी कंट्रोलमध्ये असते, कम्युनिकेशन कंट्रोलमध्ये असते, ऑनेस्टी कंट्रोलमध्ये असते. कधी कधी प्रॉब्लेम स्ट्रॅटेजी नसते, प्रॉब्लेम सायलेन्स असतो. जेव्हा नंबर्स समजत नाहीत, जेव्हा प्रश्न विचारायला भीती वाटते, तेव्हा डिस्टन्स तयार होतो. जर तुम्ही अशा फेज मधून जात असाल तर स्वतःला दोष देऊ नका. लर्निंग हा प्रोसेसचा भाग आहे. प्रश्न विचारणं ही कमजोरी नाही, ती जागरूकता आहे. बिझनेस चालवताना लक्षात ठेवा, तुमचे पैसे, तुमची मेहनत, तुमचे निर्णय, तुमची जबाबदारी, तुमचे प्रश्न पूर्णपणे योग्य. क्लॅरिटी मागणं हा तुमचा अधिकार आहे. जेव्हा ट्रस्ट आणि क्लॅरिटी एकत्र येतात तेव्हा मार्केटिंग फक्त खर्च राहत नाही, तो ग्रोथ पार्टनर बनतो. जर हा संवाद तुमच्याशी रेझोनेट झाला असेल तर कदाचित तुम्ही एकटे नाही. आपण सगळे शिकत आहोत, वाढत आहोत. तुमचे अनुभव किंवा प्रश्न कमेंटमध्ये लिहा. आणि रिअल ऑनेस्ट कॉन्व्हर्सेशनसाठी भीड बिनधास्त सोबत राहा. आणि इन्फॉर्म्ड बिझनेस ओनर म्हणजे स्ट्रॉंग बिझनेस. जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला, शेअर करा. आणि मार्केटिंगबद्दल रिअल ग्राउंड लेवल इन्साईटसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा भीड बिनधास्त चॅनलला. तुमच्या मनातले मार्केटिंग संबंधित प्रश्न कमेंटमध्ये नक्की लिहा. आपण त्यावर सविस्तर पुढचा व्हिडिओ बनवू. रिअल मार्केटिंग इन्साइट्स, लेटेस्ट अपडेट्स आणि प्रॅक्टिकल डिस्कशनसाठी आपल्या व्हॉट्सअप कम्युनिटीमध्ये नक्की जॉईन व्हा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू.